नमस्कार मित्रांनो. तो आज आपल्याला बॅक टू बॅक एअरपोर्टच्या राईड पडलेल्या आहेत. 3 एअरपोर्टच्या राईड आपण पूर्ण केलेल्या आहेत आज. एक ओलाच्याकडनं केली आणि 2 उबेरकडनं केलेल्या आहेत. तर 2 तर आपल्या एकाच एरियामधनं खोंडव्यामधनंच होत्या. इस्कॉन टेम्पल पासून तिथनं एक आणि कोंडो तिथनं थोडी अलीकडनं एक होती. तो आज बॅक टू बॅक आपण 3 एअरपोर्टच्या राईड कंप्लीट केलेल्या आहेत. तर आज बघूया आपलं अर्निंग किती झाले. 7 ते 8 राईड झालेले आहेत आपल्या. आणि बघा तुम्ही ब्लॉगमध्ये बघा, तुम्हाला कळेल की ते कसं काय राईड मी कंप्लीट केलेत. ठीक आहे, धन्यवाद. गुड मॉर्निंग. आजची तारीख आहे 25 फेब्रुवारी. सो काल आपण ऑफ घेतला होता, सुट्टी घेतली होती विकली. सॅटरडे मोस्टली मी सुट्टी घेत असतो, कारण IT वगैरे यांना सुट्टी असते तर काम पण स्लो असतं आणि आपल्याला पण एक वीकमध्ये एक सुट्टी पाहिजे. सो सॅटरडे ऑफ असतो. काम भेटलं असलं काय तर करायचं, नाहीतर सुट्टी. तर आता चाललोय CNG फिल करायला. टाइम झालाय 5:48 मिनिटं आणि 3 गाड्या CNG तर आहे. पेट्रोल टाकायला लागेल थोडंसं, कारण परवा गाडी पेट्रोलला गेली होती बाय मिस्टेक. तर 30-40 किलोमीटर ती पेट्रोलला चालली. बघूया आता मॉर्निंगची सुरुवात कशी होते, करतो अपडेट. फर्स्ट राईड भेटली आपल्याला, ओलाकडनंच भेटली आज फर्स्ट राईड. आणि आपल्या इथनं भोसरीपासूनच पुणे एअरपोर्टची आहे. सो चाललोय कस्टमरच्या लोकेशनला CNG वगैरे पेट्रोल वगैरे फुल करून घेतले आणि टाइम झालाय 6:02. करतो अपडेट पुढं कसं होते. केलंय आपण कस्टमरला ड्रॉप आणि एअरपोर्टला इथं वेटिंग आहे भरपूर. तर थोडंसं बाहेर चाललोय आणि ओलाकडनं होते 238 कस्टमरचं बिल झालं. 153 रुपये आपल्याला कमी दिलेत. मला वाटत होतं 180 वगैरे भेटतील, पण ठीक आहे, हरकत नाही. दिवसाची सुरुवात होती. 13 किलोमीटर होतं विदाऊट MT. आपल्या लोकेशनपासूनच राईड भेटली होती, सो एक्सेप्ट केली. आता थोडंसं इथनं बाहेर चाललोय म्हणजे आपल्याला आजूबाजूची राईड पडून जाईल. कारण इथं आता क्यूमध्ये येते, क्यूमध्ये काही मॉर्निंगला राईड नाही पडायची. थोडंसं बाहेर बघूया इथनं कुठं राईड पडते का, आणि करतो अपडेट परत. आपण आता हे वाकडला पुणे स्टेशनपासून कस्टमरला घेतलं होतं, त्यांना सोडलं. त्याच्या आधी रॅपिडोची एक पडली होती पण ती कॅन्सल झाली. तर कॅन्सलेशनचे चार्जेस आपल्याला भेटलेले आहेत 20 रुपये. सो आता इथनं ओलाचं ॲप चालू करू, रॅपिडो पण चालू करू आणि बघूया आपल्याला इथनं राईड कुठं पडते. तर इकडं हायवेच्या साईडला तर नाही जायचं आपल्याला, आपण आज जाऊ इंजवरीच्या साईडला. तिथनं बघू आपल्याला राईड कुठं पडते, करतो अपडेट. कधी नव्हे ते आपण रॅपिडो ओपन केलं होतं आणि रॅपिडो ओपन केल्या आपल्याला राईड पडली होती विश्रांतवाडीपासून. तिथे 2 किलोमीटरचा पिकअप होता. पण आपण गेलो कस्टमरच्या पिकअप लोकेशनला तर त्यांनी ते लोकेशन व्यवस्थित टाकलं नव्हतं. ते होते एअरपोर्टला उभे 2-2.5 किलोमीटरपासून लांबचा पिकअप टाकला होता. तर मी थांबलो 2-2.5 मिनिटांनी, कॉल केला त्यांना. तर ते बोलले असं आहे, त्यांना माहिती नाही. तर ठीक आहे, त्यांना म्हटलं तुम्ही राईड कॅन्सल करा आणि एरो मॉलला जावा, तिथनं तुम्हाला गाडी भेटेल. तर आपल्याला 20 रुपये कॅन्सलेशनचे भेटले आणि तिथनं रॅपिडो बंद केलं, ओला उबेर चालू केलं. तर कंटिन्युअसली संगमवाडीपासून एवढं राईड होतं की 1 सेकंड सुद्धा जात नव्हतं की राईडवर राईड. सो आपण आता आलोय वाकडला, कस्टमरला केले ड्रॉप. 240 आपल्याला भेटले. कस्टमरचं बिल झालं तर 330. टाइम झालाय, 1 मिनिट, टाइम झालाय 7:44 आणि गाडी चालली 41 किलोमीटर. टोटल आपलं अर्निंग झाले 415 रुपये. तर बघूया आता इथनं राईड कुठं पडते. संडे आहे, सो इकडनं थोडंसं मुश्किल आहे. थोडंसं ही जागत तर थोडंसं सोडावं लागेल. बघूया आता आपल्याला इथनं राईड कुठं पडते, करतो अपडेट. तसं उबेरकडनं आपल्याला एक राईड पडली इथं पिपळे गोरावपासून वाकडेवाडी. बहुतेक 188 आपल्याला फेर दाखवले, 170 वगैरे आपल्याला भेटतील. 1 किलोमीटरचा पिकअप आहे. चालू कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि पिकअप झाल्यावर नंतर राईड कंप्लीट केल्यानंतर करतो आपले. आज थोडंसं संडे आहे, ते लोक मॅरेथॉन वगैरे हे ते रनिंग असं दिसतंय रोडला. ठीक आहे, काम थोडं स्लो दिसते आज. बघूया हो किती करता येते. संडे आपल्याला किती करता येते बघू. आपण आपल्या पद्धतीने ट्राय करायचं, बघूया, करतो अपडेट. आपण आहे कोंडव्याला. उबेरकडनं राईड आलेली होती, ती थोडीशी त्यांनी एक रूट सांगितल्यामुळे ते बहुतेक वाढलं किलोमीटर. तर आपल्याला 205 भेटलेत त्या राईडचे. आणि आता इथनं आपल्याला ओलाकडनं राईड भेटली डायरेक्ट एअरपोर्टची. सो आज आपण सेकंड टाइम एअरपोर्टला चाललोय. ठीक आहे, कस्टमरच्या लोकेशनला चाललोय. कॉल पण आला होता त्यांचा, कन्फर्म आहे राईड. तर लेट न करता आपण सरळ आपल्या आणि तिथं पोहोचल्यानंतर करतो अपडेट. आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमरला केलंय ड्रॉप. 201 काहीतरी आपल्याला भेटले. 288 296 कस्टमरचं बिल झालं. 300 रुपये दिलेत. तर आता इथं क्यू आहे. थोडंसं बाहेर पडूया इथनं, फ्रेश होऊ आणि बघूया परत. 1-2-3 किलोमीटरचं थोडं
ट्रिप पडते. तर आज काय गर्दी नाही आहे रोडला, पण निवांत येतोय. कोंडव्याला पण गेलो त्यासाठी. सॅटर्डे संडे असतो, सॅटर्डेचं आपण ऑफच घेतोय. संडेला आपल्याला थोडंसं निघलो तर टाइम झालाय 10:30 वाजून 22 मिनिटं. गाडी चालली 98.7 आणि आपलं अर्निंग झाले 1010 रुपये. सो ठीक आहे, चाललंय. थोडं स्लो आहे पण ठीक आहे, हरकत नाही. नसल्यापेक्षा आपलं चालू आहे. तर आता इथनं बघू कुठं आपल्याला राईड पडते, करतो अपडेट कसं काय होतं पुढं. रॅपिडोकडनं सेकंड राईड भेटली होती आपल्याला 7.5 किलोमीटरची. तर ते ब्रुकलिन सोसायटी लोहगाव, डी.वाय. पाटील कॉलेजच्या इथं सोडले आपण कस्टमरला. आणि आता ओला उबेर चालू करूया. इथनं बघू आता राईड कुठं पडते. जवळपास 11:30 उबेरकडनं एक राईड पडली आपल्याला इथली. 1.5 किलोमीटरचा पिकअप आहे आणि इस्कॉन काहीतरी दाखवलं. आता इस्कॉन टेम्पल कुठे आहे पुण्यामध्ये, पुण्यातच कुठं असणार आहे. इथनं काहीतरी 20 किलोमीटर दाखवत होतं आणि 303 रुपयाचा फेअर आपल्याला दाखवलाय. सो मी ऍक्सेप्ट केली. इथनं बाहेर तर पडता येईल. बघूया आता कस्टमर कुठं नेते आपल्याला. इस्कॉन मी ऐकलंय पण एरिया माझ्या लक्षात येत नव्हतं. ठीक आहे, केली मी ऍक्सेप्ट. बघू कुठं हाईट कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. लोहगाव पासून आपण कस्टमरला घेतलं होतं, पिकअप केलं. तर इस्कॉन टेम्पल कात्रज जिथं सकाळी कस्टमरला पिकअप केलं होतं तिथं येऊन पोहोचलोय. आणि आता एक उबेरकडनं आपल्याला एअरपोर्टची राईड पडली होती पण ती ऍक्सेप्ट केली आणि कस्टमरनी राईड कॅन्सल केली कारण टाइम जास्त लागत होता. मला वाटतच होतं पण ती कॅन्सल झाली राईड, नाही तर भारी काम झालं असतं. ठीक आहे, आता इथनं ओलाचं डिव्हाइस चालू करतो, थोडंसं पुढे जातो आणि बघूया राईड कुठं पडते. थोडंसं हायवेला गेलं पडेल. ठीक आहे, करतो. परत आपल्याला सेम राईड पडली आहे, म्हणजे सेम राईड जी कॅन्सल झाली तीच आपल्याला परत आली. एअरपोर्टचीच 10 मिनिटं दाखवते पिकअपला. 4 किलोमीटरचा पिकअप आहे. 288चं काहीतरी फेअर दाखवले. 200-250 वगैरे भेटतील. ठीक आहे, 1 तास भराची राईड आहे कारण आता इकडे गर्दी असणार आहे. ठीक आहे, शेवटची राईड असेल किंवा तिथनं पुढं आपण गोटो टाकणार घरी गेलं. घरी जाताना टाइम झालाय 12:15. 136 किलोमीटर गाडी चालली. अर्निंग काय माहिती झाली बघितलं नाही. तर बघूया, कस्टमरला पिकअप करतो, नंतर करतो अपडेट किती काय कसं काय फेअर झाले ते. ठीक आहे, परत आपण इस्कॉन टेम्पल पासून एअरपोर्टची राईड भेटली. ती कस्टमर सोडले. आज आपण बॅक टू बॅक एअरपोर्टला आलो 3 वेळा. सो आता इथनं बघूया राईड कुठं पडते. इथनं राईड पडली ना एअरपोर्ट पासून, पडायला पाहिजे होती. ठीक आहे, बघतो, करतो आपण आता. इथनं पुढे बघूया कुठं जातोय, करतोय, येतोय परत एअरपोर्ट साईडला का कुठं बघू, करतो अपडेट. तो वेळ झाली आता 1:38. आपली गाडी चालली 160 किलोमीटर आणि आपलं अर्निंग झालंय 1710. तर टोटल आपण आज 8 राईड केलेत. एक राईड आपल्याला रॅपिडोच्या 2 झाल्या असत्या पण एक कॅन्सल झाली, त्याचे आपल्याला 20 रुपये भेटले. ओलाच्या झाल्या 2, 373 असं काहीतरी आहे. आणि 1160 रुपये आपलं उबेरचं झाले. तर आपलं उबेर नेहमीच व्यवस्थित असतं आणि मला पण उबेर आवडतं. सो माझा एक्सपिरियन्स आहे तो. तिघां मिळून आपण 8 तासामध्ये, जवळपास 8 तास नाही झाले, आणखी 7.5 तासामध्ये आपण 1710 रुपयाचं काम केलेलं आहे. आणि 3 गाड्या CNG आहे आणखी, म्हणजे आणखी आपली गाडी जवळपास 60-70 किलोमीटर चालेल माझ्या हिशोबाने. 60 किलोमीटर पकडून चालेल, आणखी जाईल. तर ठीक आहे, तर आज दिवस बघू. आता आपण आहे विश्रांतवाडीमध्ये, एअरपोर्ट पासून बाहेर निघलोय. राईड होत्या पण त्या उंदरी वगैरे त्या साईडच्या होत्या. एक आता पिंपरीची पडली होती, मी ऍक्सेप्ट करेस तर एखादी मला भेटली नाही ती. तर घरी जाता जाता आपल्याला दिघीतनं भारत माता नगर, दिघीतच इथनं एक 5 किलोमीटरची राईड भेटली होती. 93 कस्टमरचं बिल झालंय. सो टोटल आजचं आपलं काम 1800चं झालेलं आहे. ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय, करूया उद्या अपडेट.